प्रणाम आत्मवंदन युनिक्री की परतमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. पहा, आज आहे मत्स्य जयंती. चैत्र शुक्ल तृतीयेला मत्स्य जयंती साजरी केली जाते. आपण या मत्स्य जयंतीचे पौराणिक महात्म्य, गूढ आध्यात्मिक रहस्य जाणून घेणार आहोत. आणि या मत्स्य जयंतीच्या दिव्य ऊर्जांना ग्रहण करून आपल्यातील सप्तचक्र आपण जागृत करणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आपण एका अतिशय गोड आणि दिव्य रहस्याचा उलगडा करणार आहोत. मत्स्य जयंती म्हणजे भगवान विष्णूंचा प्रथम अवतार मत्स्य याविषयीची ही जयंती असून त्याविषयी सविस्तर आध्यात्मिक गूढ रहस्य जाणून घेणार आहोत आणि आपल्या चक्रांना आपण आज ऊर्जांकित करणार. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. माझे माता पिता गुरु सद्गुरु सर्व देवी देवता साधू संत ऋषीमुनी नवग्रहादी देवता नक्षत्र देवता तसेच विश्वातील सर्व रेकीचे गुरु आणि साधक यांच्या चरणी कोटी कोटी आत्मवंदन. आज आपण जाणून घेणार आहोत मत्स्य जयंती. मत्स्य जयंतीचे पौराणिक महात्म्य असे आहे की जेव्हा सृष्टीवर प्रलय येतो, जेव्हा सर्व काही नष्ट होण्याच्या उंबरठ्यावर असते, तेव्हा स्वतः भगवान श्री विष्णू मत्स्य रूप धारण करून धर्म, ज्ञान आणि जीवनाचे रक्षण करतात. पण हा केवळ एक कथा नसून ही आपल्या अंतर्मनातील प्रवासाची सुरुवात आहे. पहा, मत्स्य अवतार. एक वेळ अशी आली की संपूर्ण पृथ्वीवर प्रलय येणार होता. तेव्हा राजा मत्स्यव्रत नदीमध्ये स्नान करत असताना अचानक त्याच्या हातामध्ये एक लहानसा मासा आला. त्या माशाने सांगितले, माझे रक्षण करा, मी तुम्हाला भविष्यातून प्रलयापासून वाचवेल. राजाने त्या माशाला वाढविले. तो मासा मोठा होत गेला आणि शेवटी त्या माशाने विराट रूप धारण केले. तो म्हणजेच भगवान विष्णूंचा मत्स्य अवतार. त्याने सांगितले, लवकरच प्रलय येईल, तुम्ही एक नौका तयार करा, त्यात सप्तऋषी, औषधी व सर्व जीवांचे बीज ठेवा. प्रलय आला, संपूर्ण पृथ्वी जलमय झाली आणि भगवान मत्स्याने त्या नौकेचे रक्षण केले. मत्स्य जयंती आपल्याला 3 मोठे संदेश देते. धर्माचे रक्षण करणे. जेव्हा अधर्म वाढतो तेव्हा ईश्वर स्वतः अवतार घेतात, जसे मत्स्य स्वरूप भगवान श्री विष्णूंचा पहिला अवतार. ज्ञानाचे संरक्षण, वेद, शास्त्र आणि मत्स्य यांचे रक्षण म्हणजेच मत्स्य अवतार. आणि नवीन सुरुवात. प्रलय म्हणजे शेवट नाही, तो एक नवीन सुरुवातीचा आरंभ आहे. श्री गणेश आहे. जुने जात्याने नवीन ऊर्जा सहित पुन्हा येते. म्हणजे चैत्रात बघा, आता सर्वकडे आपल्याला झाडांना नवीन पालवी आलेली दिसते. सुंदर असं निसर्गरम्य दृश्य दिसतं. प्रत्येक जुन्या पानं फुले गळून पडतात आणि त्या जागी नवीन पालवी फुटते. निसर्ग ही आपल्या शास्त्रानुसार चालतो. नाविन्याचे आगमन या दिवसात होते. मत्स्य म्हणजेच काय की मत्स्य म्हणजे आपल्या अंतर्मनातील चेतना जी आपल्याला मार्ग दाखवते. आणि नौका म्हणजे काय, ज्यावेळेस त्या नौकेत बसून राजाने सप्तऋषी, सर्व सजीवांचे बीज आणि सर्व ग्रंथ घेऊन गेले, ती नौका म्हणजे काय, नौका म्हणजे आपली साधना. दिनचर्या करताना आपली ध्यान साधना, आपले ध्यान आणि रेकी ऊर्जा या तिन्ही गोष्टींचं रज सत्व तम या तिन्ही गोष्टी एकत्र म्हणजे ध्यान, साधना आणि रेकी ऊर्जा नित्याने सातत्याने ग्रहण करणे ही आपल्या जीवनातून संकटातून आपल्याला पार करणारी नौका आहे. सप्तचक्र आणि मत्स्य अवतार यांचा संबंध काय. आता म्हणा, ह्या मत्स्य जयंतीचा सप्तचक्रांशी संबंध काय, खूप मोठा आहे. पहा, मत्स्य म्हणजेच मूलाधार.
ते सहस्रार प्रवासाची सुरुवात मूलाधार चक्रातून एक एक चक्रात प्रवास होऊन सहस्रार चक्रापर्यंत येते. म्हणजे ती एका एका चक्राचा प्रवास आहे. जलतत्व, स्वाधिष्ठान चक्र, प्रलय, भावनांचा अतिरेक, मत्स्य चेतना जागृत करते. नौका म्हणजे साधनेचा मार्ग. जीवनामध्ये ज्यावेळेस अनेक प्रश्न उपस्थित होतात, मार्ग सापडत नाही, त्यावेळेस पहा आपण काय करतो, ध्यान साधना करतो, ध्यानस्थ बसतो आणि आपल्याच बाबतीत हे घडतंय हे विसरून जाऊन ध्यानातून त्या गोष्टीला आपल्याला पर्याय मिळतो, किंबहुना ध्यानातून मार्गदर्शन मिळते. ही आपली भारतीय परंपरा आहे, जी ऋषी मुनींनी आजत आपल्याला दिली आहे. ती इतकी सुंदर औषधे, त्यामध्ये काही करायचं नाही, शांत बसायचे. आपले पूर्ण आज्ञाचक्रातून आपल्याला शांत करून माझ्यामध्ये असणाऱ्या या ब्रह्मांडीय चेतनांद्वारे मी स्वतःला कशा प्रकारे घडू शकतो एवढाच विचार करा. तुमचे मार्ग ज्याप्रमाणे गढूळ पाणी शांत झाल्यानंतर त्यात आपली प्रतिमा दिसते, तसेच आपल्यातील विचार तत्व शांत होतात ध्यानाने आणि आपल्याला योग्य मार्ग मिळतो. जेव्हा आपण ध्यान करतो तेव्हा ही ऊर्जा आपल्याला भीतीतून मुक्त करून उन्नतीकडे नेते. ही साधना करताना काय करायचं, सावकाश डोळे बंद करायचे आणि आपले पूर्ण लक्ष श्वासावर घेऊन यायचे आणि स्वतःला अफर्मेशन द्यायची, मी सुरक्षित आहे. माझ्या जीवनातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होत आहे. माझ्यातील दिव्य चेतना जागृत होत आहे. पहा, मत्स्य जयंती आपल्याला काय शिकवते की संकट येईल पण मार्गही मिळेल, प्रलय होईल पण पुनर्जन्मही होईल. फक्त विश्वास ठेवा आणि साधना करत राहा. जर ही साधना तुम्ही सातत्याने करत राहिला, आता आपण ही साधना ही करणार आहोत 10 मिनिटाची मत्स्य जयंती निमित्त आपल्या चक्रांना ऊर्जांकित करणारी आपण साधना करणार आहोत. जर तुम्हाला अशीच गूढ आध्यात्मिक माहिती हवी असेल तर आपल्या युनिक रेकी परिवाराचा सदस्य बना. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण नित्याने रोज ध्यान साधना करत असतो. नक्की पहा की तुमच्यातील चक्र जेव्हा जागृत होतात, तुम्ही रेकीची ऊर्जा ग्रहण करता. आपण चक्र जागृत करत नाही तर त्या चक्रांना रेकीची ऊर्जा देत असते. मी रेकी ग्रँडमास्टर आहे, इथून सिम्बॉल टाकत असते आणि तुमच्याशी कनेक्ट होऊन तुम्ही केव्हाही हा व्हिडिओ पहा त्यावेळेस तुम्हाला ती ऊर्जा जाणवेल. तुमच्या ज्या काही समस्या असतील किंवा व्याधी असतील त्यांच्यासाठी सर्वप्रथम तुम्ही मनातून अफर्मेशन द्या, मी स्वस्थ आहे, मस्त आहे, तंदुरुस्त आणि माझ्या जीवनात सर्व उत्तम घडत आहे. आणि ध्यान साधना करा. नक्की तुमच्या जीवनात नवीन मार्ग मिळतील, किंबहुना तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचाल. आपल्या चक्रातील सर्व अवरोध अडथळे नक्कीच दूर होतील. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. न करता वायफळ बडबड करून काही होणार नाही. चला तर आपण ध्यान साधना करूया. ध्यान साधनेला बसण्यापूर्वी एका जागी शांत बसा, ताहाट बसा, पाठीचा कणा अगदी ताहाट ठेवा. ध्यान साधना करताना कधीही ताठ बसायचे, म्हणजेच आपली जी ऊर्जा आहे ती कुठेही अडकत नाही. आपली सुषुम्ना नाडी जी आपल्या कुंडलिनीशी म्हणजे माकड हाडच्या मागच्या मानेच्या टोकापासून माकड हाडच्या टोकापर्यंत गेली आहे, त्यामध्ये ऊर्जा सुरळीतपणे प्रवाहित होते. आपल्या चक्रातील पूर्ण अवरोध नष्ट होतात. चला आपण ध्यान साधनेला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्या ध्यान साधनेला बसण्यापूर्वी आपण आपली डावी नाकपुडी म्हणजे चंद्र नाडी स्वर चालू करूया. उजवी नाकपुडी दाबा आणि डावीने 5 वेळा श्वास घेऊन सोडा. आणि चेक करू आपली कोणती नाकपुडी चालू. पहा, जिथून जास्त स्वर येतो त्या बाजूला जास्त आपल्याला माझी आता उजवी नाकपुडी चंद्रनाडी चंद्र स्वर चालू आहे. आपण ध्यान साधनेला सुरुवात करूया. माझा कोणावरही राग नाही, मी कशाचीही चिंता करत नाही. माझे काम मी मन लावून पूर्ण प्रामाणिकपणे करत आहे. माझ्या जीवनामध्ये आतापर्यंत ज्या ज्या व्यक्ती आणि वस्तू मला लाभल्या त्या सर्वांची मी खूप खूप आभारी आहे. माझ्या स्वतःवर तसेच माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यावर
आणि सर्व मानवाविषयी करुणाभाव आहे, सर्व सृष्टीविषयी करुणाभाव आहे. ज्ञानमुद्रेमध्ये ज्ञानमुद्रा करून आपल्या मांडीवर हात ठेवा. एक सावकाश दीर्घ श्वास घ्या. श्वास सावकाश सोडा. कल्पनेने पहा, आज आपण क्षीरसागरामध्ये विराजमान असणारे श्री भगवान विष्णू यांचा पहिला अवतार मत्स्य अवतार याची ध्यान साधना करून आपल्यातील चक्रांना ऊर्जांकित करत आहोत. पहा, भगवान विष्णूंचा मत्स्य अवतार या प्रलयातून वाचण्याकरता झाला, म्हणजेच आपल्या मनामध्ये असणारे प्रलय दूर करण्यासाठी. बाहेरच्या जगातले प्रलय नाही, आपल्या अंतःकरणातले प्रलय. एक दीर्घ श्वास घ्या. श्वास सावकाश सोडा. आपले पूर्ण लक्ष आता मूलाधार चक्रावर केंद्रित करा. मूलाधार चक्र पृथ्वी तत्वरूपी ऊर्जा मूलाधार चक्रात प्रवाहित होत आहे. श्री भगवान विष्णू मूलाधार चक्राला असणाऱ्या सर्व अवरोधांना दूर करत आहे. मूलाधार चक्र लाल रंगाच्या दिव्य ऊर्जाने पृथ्वी तत्वाशी एकरूप होत आहे. एक दीर्घ श्वास घ्या. लम. कल्पनेने पहा, मूलाधार चक्र सक्षम आणि सुदृढ झाले. माझ्यामध्ये स्थिरता आणि स्थैर्यता निर्माण झाली असून माझ्या जीवनामध्ये जे काही मला प्राप्त करायचे आहे त्यावर मी पूर्णपणे लक्ष केंद्रित करत आहे. या ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जांचे खूप खूप धन्यवाद. एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. आपले पूर्ण लक्ष आपल्या स्वादिष्टान चक्रावर आणा. स्वादिष्टान चक्रावर कल्पनेने पहा, स्वादिष्टान चक्रावर भगवान विष्णूंच्या नेत्रातून पिवळ्या रंगाची केशरी रंगाची दिव्य ऊर्जा प्रवाहित झाली असून ही दिव्य ऊर्जा आपल्या जलतत्वरूपी स्वादिष्टान चक्राला सक्षम आणि सुदृढ करत आहे. एक दीर्घ श्वास घ्या. वम. वम या बीज मंत्राने स्वादिष्टान चक्र माझे सक्षम आणि सुदृढ झाले. माझे अंतर्मन हे अंतर्ज्ञान हे उज्ज्वल आणि प्राज्वल्य झाले आहे. माझ्यामध्ये विश्वास आणि प्रेमाची अनुभूती प्राप्त होत आहे. आता आपले सर्व लक्ष हे आपल्या नाभीच्या 2 बोटेवर स्थित मणिपूर चक्रावर घेऊन या. एक दीर्घ श्वास घ्या. श्वास सावकाश सोडा. आता नेहमीप्रमाणे आपला श्वास घ्या आणि सोडा. येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रत्येक श्वासावर लक्ष केंद्रित करा. कल्पनेने पहा, आपल्या मणिपूर चक्रामध्ये पिवळ्या रंगाची दिव्य ऊर्जा प्रवाहित झाली आहे. श्री भगवान विष्णूंचा प्रथम अवतार मत्स्य अवतार या मत्स्य अवताराची चेतना आपल्या मणिपूर चक्राला प्राप्त होत आहे. एक दीर्घ श्वास घ्या. रम. कल्पनेने पहा, हे मणिपूर चक्र सक्षम आणि सुदृढ झाले आहे. माझ्यामध्ये आत्मविश्वास आणि आत्मबल वृद्धिंगत झाले असून अग्नी तत्वरूपी ऊर्जाने मी या देहरूपी मंदिरात सक्षम आणि सुदृढ आहे. आजच्या या दिव्यतेने मत्स्य स्वरूपातील श्री भगवान विष्णूंच्या चरणी कोटी कोटी आत्मवंदन. एक दीर्घ श्वास घ्या. श्वास सावकाश सोडा. आपले पूर्ण लक्ष हे आपल्या अनाहत चक्र छातीच्या मध्यस्थानी आणा. कल्पनेने पहा, आपल्या छातीवर अनाहत चक्रावर ब्रह्मांडातील श्री विष्णू अवतारातील मत्स्य अवतार हा प्रथम अवतार असून त्यांच्या चिमुकल्या इवल्या डोळ्यातून ही ब्रह्मांडी दिव्य ऊर्जा हिरव्या रंगाची दिव्य ऊर्जा
माझ्या अनाहत चक्रात प्रवाहित होत आहे. माझे अनाहत चक्र सक्षम आणि सुदृढ होत आहे. एक दीर्घ श्वास घ्या. कल्पनेने पहा. अनाहत चक्र हिरव्या आणि गुलाबी रंगाच्या दिव्य ऊर्जाने ऊर्जांकित झाली असून श्री भगवान विष्णूंच्या दिव्य ऊर्जा माझ्या अनाहत चक्रामध्ये प्रेम, करुणा, माया, ममता वृद्धिंगत करत आहे. या ब्रह्मांडी दिव्य ऊर्जांचे आणि श्री भगवान विष्णूंचे खूप खूप आभार, खूप खूप आभार. त्यांच्या चरणी कोटी कोटी आत्मवंदन. एक दीर्घ श्वास घ्या. श्वास सावकाश सोडा. आपले संपूर्ण लक्ष हे आपल्या आता विशुद्धी चक्रावर घेऊन या. विशुद्धी चक्र कल्पनेने पहा. आकाशी रंगाची दिव्य ऊर्जा माझ्या विशुद्धी चक्रामध्ये प्रवाहित झाली असून आकाश तत्वाशी विशुद्धी चक्र एकरूप होत आहे. आपल्या शरीरामध्ये विशुद्धी चक्र म्हणजेच आकाश तत्व आपल्या 2 कानांच्या पोकळी, नाकाचे पोकळी, तोंडातील पोकळी, गुदद्वार यातील पोकळीमध्ये सामावलेले असते. ही पोकळी म्हणजेच आकाश तत्व. माझ्या शरीरातील आकाश तत्व हे संतुलित होत असून या देहरूपी मंदिरात मी सुरक्षित आणि समृद्ध आहे. कल्पनेने पहा. आकाश तत्वरूपी ऊर्जा मत्स्य अवतारातील श्री विष्णूंची ऊर्जा माझ्या कंठचक्राला प्रवाहित करत असून माझ्या वाणीमध्ये गोडवा आणि माधुर्य निर्माण होत आहे. मी सत्य स्वीकारते आणि सत्याशी एकरूप होत आहे. एक दीर्घ श्वास घ्या. ब्रह्मांडातील दिव्य ऊर्जांचे आणि श्री भगवान विष्णूंचे चरणी कोटी कोटी आत्मवंदन. आता आपले पूर्ण लक्ष आपल्या आज्ञा चक्रावर 2 भुवयांच्या मध्ये आणा. एक दीर्घ श्वास घ्या. श्वास सावकाश सोडा. आज्ञा चक्र भ्रूमध्यस्थानी म्हणजे 2 भुवयांच्या मध्ये जिथे आपण टिकली टिळा लावतो तिथे हे लक्ष केंद्रित करा. कल्पनेने पहा. निळ्या रंगाची दिव्य ऊर्जा आज्ञाचक्रामध्ये प्रवाहित झाली असून श्री भगवान विष्णूंच्या मत्स्य अवतारातील या ऊर्जा माझ्या आज्ञाचक्रात प्रवाहित होत आहे. श्री भगवान विष्णूंनी 24 अवतार घेतले, 20 अवतार घेतले. त्या अवतारातील प्रत्येक अवतार जो आपल्या शरीरातील प्रत्येक इंद्रियांना ऊर्जांकित करत आहे. आज मत्स्य जयंतीमुळे भगवान विष्णूंचा प्रथम अवतार मत्स्य अवतार याची ऊर्जा आपल्या शरीरातील प्रत्येक चक्राला ऊर्जांकित करत आहे. आज्ञा चक्रातून आपण मत्स्य अवतार श्री विष्णूंची मानस पूजा करत आहोत. कल्पनेने पहा. श्री विष्णू साक्षात आपल्या समोर प्रकट झाले असून दिव्य ऊर्जांद्वारे आपल्या आज्ञा चक्राला ते ऊर्जांकित करत आहे. एक दीर्घ श्वास घ्या. श्वास सावकाश सोडा. या ब्रह्मांडी दिव्य ऊर्जांचे आणि श्री भगवान विष्णूंचे चरणी कोटी कोटी आत्मवंदन. सावकाश आपले सर्व लक्ष आपल्या सहस्रार चक्रावर म्हणजे आपल्या मस्तकावरच्या टाळूच्या दोन्ही बाजूनी असणारे आपले सहस्रार चक्र. कल्पनेने पहा. ब्रह्मांडातील जांभळ्या रंगाची दिव्य ऊर्जा माझ्या सहस्रार चक्रात प्रवाहित झाली असून माझे सहस्रार चक्र आकाश तत्वाशी एकरूप होत आहे. मी देहरूपी मंदिरात प्रत्येक चक्रांना ही मत्स्यरूपी श्री महाविष्णूंची ऊर्जा प्राप्त करत असून माझे प्रत्येक चक्र ऊर्जांकित होत आहे. आता दोन्ही हात आपले समोर आणा. डोक्यापासून सावकाश सावकाश खाली खाली आणा. प्रत्येक चक्रांना ही ऊर्जा प्राप्त होत असून दोन्ही हात समोर आणून पुढे टेकवा. स्वतःला एक नमस्कार करा. या ब्रह्मांडी दिव्य ऊर्जांचे खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. श्री महाविष्णू
आकार तू विष्णू मकार तू महेश ओकार तू श्री गणेश. अकार मकार विकार श्री विष्णू श्री महादेव ब्रह्मदेव त्रिगुणात्मक त्रिमूर्ती यांच्या चरणी कोटी कोटी आत्मवंदन. त्रिमूर्ती यासाठी म्हटलं की त्रिमूर्तीतील विष्णू यांचा आज प्रथम अवतार म्हणजे मत्स्य अवतार याची जयंती असल्यामुळे आपण ही ध्यान साधना केली आणि त्याविषयी आध्यात्मिक गूढ माहिती घेतली. या दिव्य ऊर्जा आपल्या शरीरातील प्रत्येक चक्राला ऊर्जांकित करत आहे. या दिव्य ऊर्जांचे खूप खूप धन्यवाद. तसेच या ब्रह्मांडातील वैश्विक शक्तींचे खूप खूप धन्यवाद आणि माझे व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाचे खूप खूप आभार. यूट्यूब चॅनलचे खूप खूप आभार. प्रत्येकाला प्रत्येक क्षणाला ही ऊर्जा प्राप्त होत असो. प्रत्येक व्यक्ती या ब्रह्मांडी दिव्य ऊर्जाद्वारे शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या सक्षम आणि सुदृढ होत आहे. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री मत्स्य अवताराय नमः. जय सद्गुरू. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, तंदुरुस्त रहा. जय श्री गणेश.